शाबाश मॅचला सुरुवात होते. पहिला बॉल वरती चांगला फायनल मध्ये दाखल झाले. वाईड बॉल गुड बॉल सही है डॉट बॉल शाबाश यार क्या बात है वाइड बॉल सॉरी डेलिब्रेट डॉट बॉल वाइड बॉल येतो 8 रन होते. कडक यार रन गुड कॉल सिंगल शाबाश रे गुड कॉल सही है सिंगल षटकातला पाहूया किती धावा येतील या शेवटच्या बॉल वरती. पहिल्या षटकातल्या डॉट बॉल आणि दुसऱ्या बाजूला अनंत अंबानी यांचं लग्न आणि तिसऱ्या बाजूला आपल्या सायकर 11 ची टुर्नामेंट इकडे मैदानात चालू आहे. वाइड बॉल पहिला बॉल वाईड होता 11 धावा होत्या त्याच्या प्रकारचा पैशाची. या बॉलवरती कॅचची संधी आहे. सिंगल तर आपण पाहिलं की ओपन लॉकच्या मॅचिंग मध्ये आपण पाहिलं तर रन्स आणि हा वेळ देखील चांगला भेटतो आणि फोर वाइड बॉल आपण पाहिलं एका मॅच मध्ये एक नो बॉल दिला डॉट बॉल कुठेतरी मात्र वर्चस्व दाखवलं त्यांनी देखील. वाइड बॉल होताना दिसते कुठेतरी मात्र नियंत्रण थोडंसं बाजूला ठेवलंय. सिंगल 4 चेंडू उखडून जमा झाले. आणि दुसऱ्या षटकातील उर्वरित 2 चेंडू डॉट बॉल 5 चेंडू उखडून जमा झाले होते. बॉल वाइड बॉल कुठेतरी खराब गोलंदाजी करतात इकडे गोलंदाज. वाइड बॉल 21 रन झाले धावपंचा वरती. अजूनही शेवटचा चेंडू कैलास मात्र कुठेतरी मात्र चुकीची गोलंदाजी करतात आणि या शेवटच्या बॉलवरती विकेट घेऊ शकतात का कैलास. सिंगल आहे की बिल्डिंग वाईज देखील टुर्नामेंट झाली पाहिजे आणि त्यामुळेच मात्र आज जे बिल्डिंग लॉट आपण पाहतो कॅच आउट बोल्ड यावरचा तिसरा बॉल आणि डॉट बॉल तर वाईड बॉलची हॅट्रिक त्यांनी केली परंतु इकडे मात्र डॉट बॉलची हॅट्रिक केलेली आहे या गोलंदाजाने. कॅच आउट पुढचा बॉल 4 विकेट घेतलेत या ओव्हरमध्ये. क्या बात आहे. 5 चेंडूंमध्ये 4 विकेट घेतलेत आणि एकही आता शेवटचा बॉल विकेट येते का आणखी एक आणि इकडे कुठेतरी डॉट बॉल गुड्डी पाहूया. गुड्डीला मात्र संधी दिली गेली आहे. पहिला बॉल खूप चांगल्या प्रकारे हाताळला डॉट बॉल नक्कीच खूप चांगली बॉलिंग त्याची करतोय. डॉट बॉल धावा झाले 23. सिंगल तो भर पाडतोय आपल्या बंधांच्या वरती. एक रन कोणता सिंगल चेंडू बाकी आहे त्याचे. वाइड बॉल व्हेरिएशन करायला गेला होता यावेळेस. सिंगल पहिला विकेटचा बॉल गुड्डूचा बोल्ड टाळ्यांचा आवाज मित्रांनो थांबवायचा नाहीये. फक्त आणि फक्त 5 रन कंप्लीट हे आपल्या ओव्हरमध्ये खर्च केले आहेत गुड्डूने. 27 धावांची गरज. पहिला बॉल आणि डॉट बॉल मात्र खराब केली उर्वरित म्हणजेच पहिल्या 2 ओव्हरमध्ये कुठेतरी मात्र त्यांना आवंतर चेंडू आवंतर धावा मिळाल्या.
डॉट बॉल एक चेंडू एकही धाव अजून झाली नाही. पुढचा बॉल यावेळेस नो बॉल यावेळेस सहा फटका. फोर पहिल्यानंतर बॅटवरती येतो आणि या बॉलवरती हल्ला चालवला. चौकार आला तिकडे. वाईड बॉल आणि 6 धावा झाल्या आता. चांगला फटका आणि कॅचची संधी. नक्कीच मी तुम्हाला म्हटलं मित्रांनो सिंगल. टोटल जर 7 धावा झाल्या. उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या षटकातले. पाहूया वाईड बॉल 20 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे आता. आणि इकडे चांगला फटका. 6 6 धावा. मॅच पाहण्यात मिळते परंतु डॉट बॉल पिंकू डोर हा येतो. धावा प्रयत्न 13 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. रिव्ह्यू करतोय पहिलं वाईड बॉल आणि इकडे मात्र कॅच घेण्याची सिंगल. बॉल धावा झाल्या त्या 16. वाईड बॉल नो बॉल पुन्हा एकदा डेड बॉल त्यावेळेस त्यांचे काय निर्णय आहे त्याचा. डेड बॉल. ओके डॉट बॉल 17 धावा झाल्या जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. वाईड बॉल शेतकऱ्यांना 11 धावा होत्या त्या धावांच्यावरती. वाईड बॉल 27 धावांची गरज आहे. आणि इकडे सिंगल 7 धावांची गरज आहे. दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल. डॉट बॉल 10 धावा झाल्यात. 7 चेंडूंची गरज आहे. म्हणजे मित्रांनो शेवटच्या क्षणापर्यंत मॅच सोडायची नाहीये. क्रिकेटचा खेळ असा आहे की तुम्ही कोणत्याही क्षणी आपल्या Wicket. बाजूने मॅचला पलटू शकता. त्याच्या आत पाठवायला पाहिजे होतं. कारण की ज्या Wide ball. total त्याची बघितली असते सगळ्यांनी. हा बॉलवरती चांगला 6 फटका. एक षटकात नक्कीच मॅच इकडे जिंकताय टीम इंडिया. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन.